कॉलेजच्या लायब्ररीतच मिळालेली आणखी एक कादंबरी. कादंबरीचं नाव आहे एकटी. लेखक आहेत भगवान. एकटी ही कथा एका सुंदर व चरित्रवान स्त्रीची होती. पण तिला समाज कसा वाम मार्गावर नेतो याचं छान वर्णन केलेलं आहे. ती आणि तिचा नवरा दोघंही खूप मस्त संसार करत असतात. पण त्या गावच्या पाटलाची तिच्यावर वाईट नजर असते. मग तिचा नवरा अंगाने फार शूर तेवढाच धाडसीही असतो. मारहाण जर केली तर तो 10 लोकांनाही आवरणार नाही एवढा बलवान होतो. पण त्याला बाहेर बाधा करून मारण्याचं काम या पाटलाचं असतं. त्याच्यानंतर तिला काही पर्याय राहत नाही. बेचारीचा नवरा तर यांनी मारून टाकलेला असतो, तेही बाहेर बाधा करून. त्या पाटलाची रखेल म्हणून तिला राहावं लागतं, कारण तिच्याकडे दुसरा काही पर्यायच राहत नाही. आणि एक दिवस कंटाळून ती त्याचा खून करून त्या गावातून पळून जाते. जिथेही जाते तिथे असेच लोक भेटतात व तिची जिंदगी संपून जाते. आणि शेवटच्या क्षणात तिला तिच्या नवऱ्याचा मित्र भेटतो, जो की एक साधू झालेला असतो. आणि त्याच्या मठात ती जाते आणि शेवटी कंटाळून घरी गावाकडे जाते. तिथे तिला एका तान्ह्या मुलाला दूध पाजतानाची बाई दिसते व ती लेकरू त्या बाईला पाहून विचार करते आणि म्हणते की तिचे विचार जे म्हणते की आपण काय जगलोत, आपण असा सुखाचा संसार कधी केलाच नाही. जे आपल्या नवऱ्यासोबत स्वप्न बघले ते कधी आपण जगलोच नाही. मातृत्व काय ते आपण अनुभवलंच नाही. त्याची तिला खंत वाटते व शेवटी ती नवऱ्याच्या समाधीजवळ जाऊन अस्वस्थ बसते. खरंच ही कादंबरी ना म्हणजे असं खूप मनाला असं म्हणजे कुठेतरी नेऊन ठेवते. असं वाटते की म्हणजे ती बाई एक चांगली सांसारिक बाई होती. पाटलाची तिच्यावर वाईट नजर पडली आणि तो तिच्या बलवान धाडसी नवऱ्याला असं म्हणजे बलानं तर मारू शकत नाही, पण तो युक्तीने मनावा दुर्बुद्धीने तो त्याला मारून टाकतो. आणि मग आता ह्या बाईकडे काही पर्यायही राहत नाही. शेवटी ही त्या पाटलाची रखेल म्हणून पुरी जिंदगी जगती. पण शेवटी तिला वाटते की आपण म्हणजे असं मातृत्व अनुभवलं नाही, संसार नाही केला, फक्त जगलो जगलो आणि जगलो आणि एकटंच जगलो. ही कादंबरी खरंच नक्की वाचा, खूप छान आहे.